नमस्कार, DS4 मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन गंगाधर येथील खंडू वस्त्रतालीम संघात शिवसेना शिंदे गट व महायुतीच्या वतीने गोरगरीब आणि गरजू नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आले। शिवसेना शिंदे गटाचे गटनेते गणेश शिंदे आणि शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला। पावसात हातावर पोट असणाऱ्या मजूर, कष्टकरी आणि गरीब कुटुंबाचे हाल होऊ नयेत या उदात्त उद्देशाने अमोल शिंदे यांचा संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रसंगी माजी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी, भाजप युवा जिल्हाध्यक्ष व नगरसेवक समीर समदडिया, बंडू क्षीरसागर, नाना लहरे, बापू गाडेकर, नगरसेवक प्रवीण बनकर, वकील मेंबर, एजाज मेंबर व वाहब मेंबर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी गोटू मांजरे, दत्ता निकम, कुणाल भावसार, गुड्डू शेठ जावळे, दीपक लोणारी, सागर शिंदे यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी विशेष परिश्रम घेतले। ऐन पावसाळ्यात हक्काची सावली मिळाल्याने स्थानिक नागरिकांनी शिवसेना आणि महायुतीचे मनापासून आभारही मानले आहेत। DS4 मराठी न्यूज साठी दीपक सोनवणे, येवला। आज येवला या ठिकाणी आपले महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिवसेनेचे सर्वेसर्व आमचे एकनाथजी शिंदे साहेब, तसेच आपले येवल्याचे नामदार, येवल्याचे विकास पुरुष भुजबळ साहेब, तसेच आमचे गिरीश महाजन साहेब आणि आमचे युवकांचे आदरणीय प्रेरणास्थान या मतदारसंघासाठी सतत झटणारे समीरभाऊ भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कालच एक बैठक पार पडली। त्या ठिकाणी सर्वांनीच युती धर्म पाळायचं आश्वासन दिलं आणि त्या निमित्ताने या ठिकाणी शिवसेना असो, भाजप असो आणि राष्ट्रवादी पक्ष तसेच सर्व पक्ष या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि सर्व भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एका ठिकाणी थांबून या येवल्याच्या विकासासाठी सर्व कटिबद्ध झालेले आहेत। या ठिकाणी आज आमचे नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी, गटनेते गणेशभाऊ शिंदे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीरभाऊ समदडिया, बंडू पैलवान क्षीरसागर, गोटूजी मांजरे, उपनगराध्यक्ष आमचे गायकवाड, तसेच शहराध्यक्ष आमचे दत्ताभाऊ निकम, दीपक लोणारी, आमचे सहकारी मित्र एजाजभाई शेख, तसेच अरबाज अन्सारी, वकील शेख, शिवसेनेचे सर्वच आमचे पदाधिकारी, राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी या ठिकाणी युती धर्म कसा पाळला जाईल या प्रकारचं एक आज उदाहरण या ठिकाणी झालेलं आहे। आज या ठिकाणी येवल्यातील जी गोरगरीब जनता, कष्टकरी जनता, या ठिकाणी आमचे वडार समाजाचे माझ्या भगिनी, मातंग समाजाचे, भिल समाजाचे असतील, तसेच सर्वच समाजाचे जे कष्टकरी महिला असो, पुरुष असो, ह्या पावसाळ्यात जेव्हा बाहेर कामासाठी निघता, आज भगवंताच्या कृपेने या महाराष्ट्रावर पाऊस बी सुरू झालेला आहे आणि शेतकरी वर्गात प्रसन्नता आहे। परंतु ज्यावेळेस हे कष्टकरी बाहेर निघतात आणि गरीब परिस्थिती असल्यामुळं हे त्यांना आम्ही ह्या ठिकाणी आज पावसात काही वल्ले होऊन आजारी पडू नये म्हणून एक छत्री वाटपचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली आम्ही तो छत्री वाटप कार्यक्रम संपन्न झाला। याचा आम्हाला अतिशय आनंद वाटतो आणि या ठिकाणी सर्व युती धर्मातील सर्व घटक युतीचं कसं धर्मपालन केलं जाईल हे तुम्हाला या ठिकाणी पेश झालेलं आहे। या ठिकाणी मी सर्व पक्षाचे आभार मानतो, धन्यवाद करतो। याच प्रकारे तुम्हाला पुढे देखील येवल्यातील आम्ही सर्व पदाधिकारी कसं येवला हे शांत, सुजलाम, सुखलाम आणि आनंदी राहीन याचा आम्ही सर्व कर्तव्य दक्षतेने आम्ही लक्ष देऊ आणि या ठिकाणी मी पुन्हा एकदा भुजबळ साहेबांचे, समीरभाऊ भुजबळांचे या ठिकाणी मी आभार मानतो की या ठिकाणी त्यांनी युती धर्म कसा पाळला पाहिजे याचा आम्हाला एक शिकवणच दिली आणि जय हिंद, जय महाराष्ट्र। आज महायुतीच्या मार्फत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, नामदार भुजबळ साहेब, तसेच सुमित्राताई यांच्या माध्यमातून महायुतीचे आमचे सर्व नगरसेवक, उपजिल्हा प्रमुख अमोलजी शिंदे असतील, प्रवीण भाऊ बनकर असतील, दीपक लोणारे असतील, माजी नगराध्यक्ष बंडू पैलवान क्षीरसागर, गणेश भाऊ गटनेते सर्वांनी आज मिळून छत्री वाटप, गोरगरिबांना छत्री वाटप पावसाचे केलेले आहे। तरी सर्वांचे आभार। छत्री वाटपचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात उपस्थित असलेले या येवले शहराचे उपमहाराष्ट्र केसरी नगराध्यक्ष राजूभाऊ लोणारी, तसेच
अमोलजी शिंदे, गटनेते दीपकजी लोणारी, गणेश भाऊ शिंदे, सर्व नगरसेवक समीरजी समदडिया व भुजबळ साहेब, समीर भाऊ भुजबळ आणि गिरीश भाऊंचं आपल्या नाशिक जिल्ह्याचे कुंभमेळा मंत्री असल्यामुळे त्यांचं बी आपल्या या येवले शहरावर मोठं योगदान असतं. असे सर्व नगरसेवकांनी ह्या युतीतर्फे तसेच ह्या धडाडीचे कार्यकर्ते म्हणून जिल्ह्याचे उपाध्यक्ष अमोलजी शिंदे यांनी ही कल्पना केली का बा आपल्याला छत्री वाटप करायची, कारण मोसम हा पावसाळी आहे. तर गोरगरीब जनतेला एक काहीतरी कार्यक्रम आपण आज राबवू. सगळ्या युतीतर्फे कालच महायुतीची मोठी बैठक झाली आणि त्यानिमित्ताने त्यांनी परत एक नवीन सुरुवात केलेली आहे. म्हणून येवले शहरवासियाच्या वतीने त्यांना धन्यवाद करतो. आणि इथं ह्या येवले शहराचा विकास ह्या राजेंद्र भाऊ लोणारी यांच्या नेतृत्वाखाली आणि समीर भाऊ असेल, भुजबळ साहेब असेल यांच्या नेतृत्वाखाली नक्कीच आपल्या सगळ्या वार्डाचा विकास होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या.